सो गाईज आमचा अचानक प्लॅन ठरलाय ते मला ते दिसतंय म्हातारे तिकडं बंद करू नका पास लावलं सेफ्टीसाठी कारण ते लय काळा पडेल या पोरी कशा बरे आहेत आधी त्यामुळे ते काय एवढं लक्ष द्यायला आणि आता आम्ही चाललोय आता नेकलेस पॉईंटच्या रोडला आम्ही चाललोय कुठं माहिती आहे तुम्हाला फिल्म सिटी बघायला तिथे सेट लागलेला आहे आपल्या रोडला बोर साईडला आम्ही इकडून चाललेलो आहे पुण्यावरून घरी चाललो होतो माझ्या रोडला आलो आता पुढे आम्ही चाललो नेकलेस पॉईंटला आता नेकलेस पॉईंटला जाणार आहे तिथं व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप छान आहे तिथं खूप मोठे मोठे पिक्चरचे शूट झालेत चालू असेल कंटिन्यू पिक्चरचे शूट तर तुम्हाला पण दाखवतो तर शेटपासून नक्की वॉच करा तर लेट्स गो गाईज लेट्स गो स्टँड दिसायला खूप छान आहेत आणि सात्विक हे स्टँड सगळे त्यांच्या गॅलरीत लावणार आणि तो ते बघतोय झाडं लावण्यासाठी आणि किती भारी वाटतंय ना दिसायला छान दिसत आणि याचं नाही ठरलं घ्यायचं फक्त बघायला आला होता त्याला लागली भूक म्हणून तो थांबा थांबा म्हणतोय म्हटलं काहीतरी वडापाव खायचे आता थांबतो थोडा वेळ आम्ही आता थांबतो स्नॅक्स सेंटर पासून उठलोय 11 साडे 11 वाजता आणि ते पूर्ण आम्ही आता फिल्म सिटीच्या रोडला आलेलो आहे आणि या रोडला इतके खड्डे आहेत मस्त रोड आहे तरी परत त्याच्यानंतर पाठ तिकडच्या साईडला नेकलेस पॉईंट मला आताच कळलं याचं नाव नेकलेस पॉईंट इकडे जे पाणी दिसतंय नेकलेस टाईप इकडे घरात आहे कुठेतरी एवढं काय माझ्या या आहेत माग अडकली अजूनपर्यंत रस्तेच खराब सापडतात चक्रकामात फल मिठावत आहे असं आपल्या बाबतीत होणार आहे आता आणि बघला घेतलाय आता
काहीच मी नाही बोलणार. आणि आम्ही इकडनं आता आतमध्ये चाललो. तर हे कोंडके फार्म आहे. इथून आतमध्ये जायला रोड आहे वाटतं. इकडे चाललो. अरे 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 आम्हाला फिल्म सिटी सांगितले पण इकडे फार्म हाऊसच दिसतो. अरे फार्म हाऊस इंटरेस्ट आम्ही पोचलेलो आहे. अरे दादा कोंडकेंनी म्हणजे त्यांच्या बनवली. दादा कोंडके हे गे ब्लॉग मध्ये मग एवढी मोठी माहिती आहे का तुला? माहिती काय? दादा कोंडकेंनी बनवलेले. दादा कोंडकेंनीच बनवले ना? असं का? दादा कोंडकेंनी हे बनवले. मॅच माहिती का? सॉरी सर परत एकदा सांगा. नाही ना माहिती सांगा. बॅक सांगा. कोंडके फार्म हाऊस आले. आमिर खान इथं शूट केलेलं आहे. आमिर खान. हा कुठला? तीन हिरो आलते बॉलिवूडचे. आणि इथं बघ इथं एक आहे ना, इथे एक टपरीचा सेट केलेला आहे. खूप मस्त आहे ते. आणि इकडे मोठा सेटअप आहे. नाही मला तर बंगलो. हा होता हा बंगलो. आम्ही चाललेलो आहे तिथे खाली सेट आहे तो बघण्यासाठी. आता खूप मस्त यांनी केलेलं आहे आणि खूप काळजी घेऊन व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी इथे. आणि आम्ही चाललेलो आहे तो सेट बघण्यासाठी. इथं असं शेतासारखं आहे. इथून माझ्या चपलीत काहीतरी अडकले. आणि इकडे सगळं असं शेत आहे पण खूप मस्त वाटतं इकडे. आणि ही पण ब्लॉक करते इथे प्रतीक्षा. आणि आम्ही चाललेलो आहे शेतामध्ये शेतामध्ये मी शेताचा राजा आहे. मी काय सांगू तुला. बघा हा सेट आहे इथे. म्हणजे असं ते दरबार वगैरे दाखवतात ना तशा टाइप मध्ये हा सेट. जे दरबार वगैरे मोठे सिरियल मध्ये दाखवतात ते इथे शूट करतात. आणि खूप मस्त आहे लोकेशन. त्यांना समजत सण पण असतात. आणि हे सगळेजण इकडे चर्चा चालू आहे. जे कोंडके ते असं नाव आहे म्हणजे बर सॉरी असतात म्हणजे अजून तर जायचं का? बोलायचं का? खूप आपल्याला माहिती भेटेल. चला आम्ही आता आपण कोणाला भेटायला चाललोय. तिकडे अलाउड नाहीये बघायला म्हणून आम्ही इकडे बघतोय. इथे पण खूप छान छान असं घरं छोटी छोटी असतात त्याचं इथे सेटअप आहे. ते छोटी घरं दाखवतात चाळीतली वगैरे तसं. राहण्यासाठी रूम आहे ही. हे घरांचे सेट असतात तशा टाइप आहे चाळीचा वगैरे. इथं आतमध्ये पण काहीतरी मोठं असेल ना जिथं लॉक आहे. काय आहे आतमध्ये? जुनी बुलेट आहे. लय दिवसांची दिसती. लय दिवसांपासून दिसती. बघा आतमध्ये काय काय खूप मस्त आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये जे काय काय दाखवतात ना गाड्या बिड्या ते. धान्याची पोटी म्हणजे गोडाऊन सारखं आहे. असं आहे त्या आतमध्ये. आणि आम्ही आता फिरून बघतोय कुठे कुठे काय काय आहे काय काय नाही ते.
खूप मस्त इकडे बाग वगैरे आहे केलेलं, म्हणजे त्यांनी खूप काळजी घेऊन ते अजूनपर्यंत सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि घराचा वगैरे जो सेट असतो वाड्यांचा वगैरे तो हा सगळा इथे सेट आहे. टपरी वगैरे आणि खूप छान छान इथे झाडं आहेत, मस्त केलेलं आहे. इथे पण आतमध्ये काय काय आहे, म्हणजे मोठे गोडाऊन्स, घरं, असा हा सेट आहे. दुकान किंवा हॉटेल वगैरे असतात ना त्याचा. आणि इथे पण तसंच सेम आहे. इकडे काही रोड, हा कधी ओपन होते? काय कोणी आलं शूटिंग करायला तेव्हा. तुम्ही 20,000 रुपये भरले ना, सगळं मोकळं करून द्यायची. एवढं नाही दाखवण्यासाठी. इथे आतमध्ये हिरव्या पडद्यावरती जे शूट होतं त्याला क्रोमा म्हणतात. तर त्याचा इथे आतमध्ये सेटअप आहे सगळा. आपल्याला आता बघायला ते ओपन नाहीये. लाईव्ह आहे का? कसले मॅथो सिरियल्स असतात ह्या इथे शूट होतात. देवदेवतांचे शूट्स. आणि ते आहे एक वडाचं झाड तिथे, खूप मस्त आहे तिथे सगळं. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही गेलो होतो कोणके फार्मला आणि तिथे माझ्या फोनचा थोडा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मी अर्धवटच ब्लॉग कंप्लीट केला. नेक्स्ट टाइम परत तिथे जाईल आणि तिथे अजून काय काय याची तुम्हाला मी माहिती